काय मरायचं आहे का तुम्हाला? याच्या अचानक गाडी समोर काय येता आणि मरायचं तर दुसरीकडे जाऊन मारा ना. इथे काय मरतोय तर तू नव्हे आता. अरे भालेराव, पैसे देणारच आहे मी. नुसतं बोलूनच राहिला ना बे तू. पैसे त्याचं नावच नाही काढून राहिला बे. नाही असं नाही आहे. एक 2-4 दिवसात ते 4 नाही 2. 2 दिवसात सगळे पैसे चुकते करायचे, नाहीतर कधी कोणत्या गाडीखाली येऊन राहशील तुला बी पत्ता लागून राहणार नाही. भेजात एकदम फिट करून घ्यायचं. चला बे पोट्याव. तू 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 ठीक आहेस? काही काय झालंय अगं? लक्ष कुठे आहे तुझं? मंदार सॉरी, माझ्यामुळे उगीच तुला ऐकावं लागलं. तू बरी आहेस ना ताई? तुझ्या जीवापुढे मला काही महत्वाचं नाही आहे. अशी 10 बोलणी खायला तयार आहे मी. तुझं काय झालंय? कुठे हरवलेस ताई तू? मला सांग, घरी सगळं ठीक आहे? नाही, काही नाही, सगळं छान आहे, आनंदात. हे मी जाते, मला भाजी घ्यायची, परत उशीर झाला ना तर मग माझी कामं राहते, मी जाते. ताई इकडे बघ. काय झालं? हे बघ, तुझा चेहरा काहीतरी वेगळंच सांगतोय मला. ताई, पिहू आणि प्रथम बरे आहेत? आजची अख्खी रात्र ही घराबाहेर राहील उभी. ताई, अगं माझ्यापासून तरी लपू नकोस काही. काय झालंय सांग. मला कधी कधी पिहूची खूप काळजी वाटतं. एक आई म्हणून मी पिहूसाठी काहीच करू शकत नाही, याचा खूप राग येतो मला. ए ताई, तू आधी शांत हो बरं. तुला पाणी देऊ मी? काय झालंय? ते काल आजची अख्खी रात्र ही घराबाहेर राहील उभी. बाबा, अरे तुझा शब्द मोडला तिनं, तुझा. तिला शिक्षा केलीच पाहिजे. शिक्षा तर हिला होणार. हिच्याबरोबर बाहेर उभं राहायचं रात्रभर. शी, काय विक्षिप्त माणूस आहे का हा? मंदार, तू नको असं बोलूस. ताई, हे बघ, कुठलीच माणसं वाईट नसतात. परिस्थिती वाईट असते. आणि अविनबद्दल बोलशील ना तर ते खूप चांगले आहेत, खूप प्रेम करतात आणि खूप समजूतदार आहेत. खरंच काय ना, ती परिस्थिती अशी ना म्हणून थोडे चिडचिडे झाले. नाही, बरोबर आहे तुझा. तो माणूस चांगलाच आहे. मग तो माणूस तुझ्याशी कसंही का वागे ना, तुझ्यासाठी तो माणूस चांगलाच आहे. मंदार, जाऊ दे ग. इतकं प्रेम करतेस त्याच्यावर, तुझ्या प्रेमाची कदर तरी आहे का त्या माणसाला? जाऊ दे ना, मी का बोलतोय. हे बघ, पण पिहू बद्दल तो माणूस जे वागलाय ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. मंदार, ही पिहू पडणं, तिला मी किती वेळा सांगितलं की तू अशी कुठे अडकलीस, बाहेर उशीर झाला तर ना मैत्रिणीच्या फोनवरून ना एकदा कळवत जा. तर एक काम कर ना, तू पिहूला घरी पाठव, मी तिला मोबाईल देतो. कशाला? नाही नाही, काही गरज नाही. बरं ठीक आहे, नवीन नाही घेणार, माझ्या घरी एक स्पेअर मोबाईल आहे, तो देतो, मग तर झालं. अरे पण अरे अगं, असं काय करतेस? अगं, मोबाईल आता काय चैन नाही राहिला. काळाची गरज येतो आणि आपल्या पिहूच्या सेफ्टीसाठी तिच्याकडे मोबाईल असायलाच हवा. तू तिला घरी पाठव. बरं ठीक आहे, पाठवतो. बरं, तू भाजी घ्यायला बाहेर पडली होतीस ना, विसरलीस का? हो चल, मी जाते. हा, एक मिनिट, भाजी घ्यायची ना अजून. मग ही पिशवी जड काय या पिशवीत? तो रेडिओ आहे माझा. काय झालं रेडिओला?